आपलं माहोल ग्रामपंत आपल्याला शुगर किती वर्षापासून होती? शुगर तरी 4 वर्षापासून चालू आहे. 4 वर्षापासून चालू. त्या 4 वर्षापासून तुमच्या गोळ्या वगैरे चालू होत्या? चालू गोळ्या इन्सुलिन पण चालू होतं? चालू. ती गोळ्या इन्सुलिन घेऊन पण तुमची शुगर किती लेवलला होती? शुगर त्यावेळी होती 500 550 500 550 लेवल असाय. आणि सोबत गोळ्याने इन्सुलिन पण चालूच होतं, तरी देखील 500 पर्यंत होती. कमी. मग हे करत असताना तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स काय काय होते? शारीरिक त्रास काय काय होते? तरी तर हेच पाया मुंगी येणे, पायामुळे येणे. परत डोळ्याला अंधार येणे, बरं. परत चक्कर येणे, हां. परत भूक लागणे, लाईव्हला 5-6 वेळ जायला म्हणजे लागले. रात्री झोपल्यानंतर पण युरिनला बऱ्याच वेळेला उठावं लागेल. 5-6 वेळ मला लाईव्हला जायला लागायचं. हां. जेवणचं इन पुढे नाही. म्हणजे अस्वस्थपणा असं वाटायचं. एकदा झोप लागायची तर झोप लागायची नाही. म्हणजे कंटिन्युअसली व्यवस्थित अशी झोप व्हायची. व्हायचं त्यासोबत तुम्हाला जखमही झाली होती. झालं रोज पाया. ही जखम जवळजवळ किती महिने झालं ती भरत नव्हती? 4 महिने 4 महिने. आणि ती जखम वाढत चालली होती. वाढ झाली. ते तुम्ही डॉक्टरांना दाखल केले, डॉक्टरांनी काय सल्ला दिला होता तुम्हाला? पाय काढायचं नंतर पाय काढायला सांगितलं होतं. त्यापासून पाय काढायचं सांगितलं. हां हां. मग तुम्ही काय केलं त्याला? पाय काढायला सांगितलं त्याला काय निर्णय काय घेतला? तिथनं मी दुसऱ्या डॉक्टरचं गेलो. हां. मंगलमूर्तीमध्ये ऑपरेशन तिथे केलं. बरं. ते केल्यानंतर आपले मोरे दत्तात्रय मोरे मला आपले PRO जे आहेत दत्तात्रय मोरे गडमुळशिंगी, त्यांच्या माध्यमातून अँटॉक्स टी घेतला. घेतलं. मग ते चालू केल्यानंतर तुम्ही हे रेग्युलर घ्यायला लागला आणि सोबत आपल्या जखमेवरही काय करत होता? ते गोळ्या करू हे जखमेवर लावत पण होता. मग लावायचं प्यायचं जसं सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ते घेत पण होता. घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? बरं पडलं की मला पायाचं मुंग्या बंद झाला, अशक्तपणा बंद झाला, भूक लागायची कमी आली वगैरे. तर टायमाला मला आता एकदाच लगेच येते. रात्रीच्या आधी 4 ते 5 वेळा तुम्हाला उठावं लागायचं. आता रात्री झोपल्यानंतर एखाद्या वेळात उठावं लागतं, नाही तर उठायला लागत नाही. बरोबर. बाकी तुम्हाला अंधारी यायची, अशक्तपणा, विकनेस, हे जी काही गोष्टी यायच्या, आता ते कशा पद्धतीने? आता काहीच नाही. आता गाडी चालू तुम्ही उन्हाचा वगैरे गेलं तर मी काय अंधारी वगैरे येत नाही. बरोबर. म्हणजे आता टोटली तुम्हाला फ्रेश वाटते आणि उत्साह वाटते, म्हणजे असं तरतरी पण आहे, फिरावं बाहेर जावं असं वाटतं. म्हणजे आधी जे व्हायचं की तुम्हाला एवढं सगळं करून पण शुगर पण जास्त होती, गोळ्या इन्सुलिन पण चालू होतं आणि सोबत कॉम्प्लिकेशन इतकी चालू होतं. पण आता हे अँटॉक्स डी आणि टी चालू केलंय, जवळजवळ 1-2.5 महिने झाले आपलं चालू आहे. 2-2.5 झाले. 2-2.5 महिने. तो 2-2.5 महिन्यात इतका चांगला तुम्हाला रिझल्ट लागला. इन्सुलिन किती चालू होतं? 20 MM होतो. 20 म्हणजे सकाळी पण 12 MM नाश्ते आधी नाश्ता केला आणि जेवणानंतर रात्री 20 MM. म्हणजे 20 आणि 12 असं टोटल तुम्हाला इन्सुलिन युनिट चालू होतं. आता इन्सुलिन युनिट किती आहे? आता बंद झालं. आता इन्सुलिन पूर्णपणे बंद केलंय. हे औषध चालू बंद केलं. आता फक्त गोळी चालू आहे. शुगर गोळी चालू आहे. बरोबर. आधीची शुगर तुमची 500 पर्यंत होती. 550 आता जो परवा रिपोर्ट तुम्ही काढलाय तो रिपोर्ट किती आलाय? आता हे 250च्या आसपास आला. म्हणजे जी 500, 450, 500 लेवल पर्यंत जी शुगर होती त्या 2-2.5 महिन्यात आपल्या डी आणि टीच्या वापरानंतर आता आपण किती पर्यंत आलोय? 250 पर्यंत. आता एकंदरीत डी आणि टी वापरामुळे तुम्हाला जे काही जीवदान मिळाले, जे डॉक्टरांनी पाय काढायला सांगितलं होता, ते आज पूर्णपणे बरा झाला. तुम्हाला कसं वाटतंय? फ्रेश वाटते मला. वाटते, समाधान वाटतं. मग तुम्ही अँटॉक्स डी आणि टी आपल्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या अँटॉक्स डी आणि टी हे वापरल्यानंतर पूर्ण समाधानी आहात? तुमच्यासारख्या अशा अनेक लोकांनी जर वापरलं तर नक्कीच त्यांना नक्की घेऊन देतो. तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकाल? घ्यावं, कोणी बी चांगलं व्हावं. मंत्र फरक पडलाय. 100%. तर तुमच्यासारखे अशा अनेक लोक जे आहेत, जे तुमच्या माध्यमातून अशा अनेक लोक, तर यांनाही हा मेसेज पोहोचवा. जो आपल्याला फायदा झाला तो इतरांनाही. बिंदास घेऊन. धन्यवाद सर.